दर्शक हो, तडका न्यूज मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। खरं तर अतिवृष्टी होत असताना कोळेगाव बंधाऱ्यामध्ये परंडा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कोळेगाव धरणामधून शिना नदी पात्रामध्ये 1,21,000 क्युसेकचा पाण्याचा विसर्ग शिना नदीमध्ये सोडण्यात आलेला आहे आणि शिना नदी काठच्या गावांना पुन्हा पूर येण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रशासनाकडून शिना नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। आपण पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून। खरं तर राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या भागामधून शिनाने उगम पावली त्या ठिकाणी अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। ज्याच्या घरामध्ये पाणी गेलं त्याच्या खाण्यासाठी खरं तर काहीच राहिलेलं नाही। अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा शिना नदीला पूर येतोय आणि त्यामुळे नदीकाठच्या भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचं आवाहन आम्ही तडका न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्याला करत आहोत।